श्रीराम जय जय राम। श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सकलभुवनमध्ये निर्विशेषं निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यं जननमरणभीति भ्रंशि सच्चित्स्वरूपं सकलभुवनबीजं ब्रह्मचैतन्यमीडे सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री सद्गुरु लीलामृत अध्याय 8 समास पहिला। किती प्रार्थिते कामना पूर्ण व्हाया किती भाविते देह व्याधी हराया कृपा दृष्टीने त्यासी आनंद देती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। श्री सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजाय नमः। जय जया सद्गुरु क्षीरसागरा अपरंपारा परात्परा भक्तजन मनोहरा आनंदरूपा श्रीराम। तुझी उदरा माझी अनंत जलचरे असती राजे अनंत भक्त झाले गाजे पयःपान करोनी श्रीराम। कृपामृताचा भरला पूर नाकी तोंडी गेले नीर सर्वांगी भरली सार गुरुभक्ती श्रीराम। तेणे गेले तळासी जेथे क्षीरसागर निवासी लक्ष्मी चरणाची दासी शेषशय्ये पहुडले श्रीराम। दर्शने आनंदित झाले पुन्हा संस्कृती सन आले तुझ माझी बुडोनी तरले हे नवल गुरुराया श्रीराम। सद्गुरु सागरा तुमचे पोटी अनंत रत्ने असती गोमटी मोले वसुंधरा थिटी ती भाग्यवंता लाभती श्रीराम। भक्तिप्रवाल ठाई ठाई वेल पसरले रीघ नाही शांती मौक्तिके शोभती पाही अमोल आणि सतेज श्रीराम। कीर्तीच्या उसळती लाटा अनुहत ध्वनी गरजे मोठा माया दरडीसी चपेटा मारून झिजविती श्रीराम। साक्षात्कार फेन भरला तेणे जीवा चटका लागला असंख्य समुदाय लोटला तुमचे चरणी श्रीराम। भोळे भाविक सज्जन धरिती देवा तुमचे चरण भेटविले सीतारमण क्षीराब्धिवासी श्रीराम। असो ऐसी गुरुमूर्ती स्तवितात कले वेदश्रुती तेथे मानव अल्पमती वदता बोलन स्थिरावे श्रीराम। शब्द ब्रह्म हे फोल व्योमी भ्रम भासला चंचल तेणे नातुडे निश्चल निश्चये गुरुपद श्रीराम। शब्द लाघव हाव भाव ही तो चंचल माव अनुभवी घेई अनुभव तो याहून निराळा श्रीराम। अज्ञानिया शब्द गहन तेची तयाधिष्ठान तेथेची त्याचे समाधान अकुंचितपणे श्रीराम। परितेची देवे अंगीकारले तया कारणे तैसेची झाले पत्रे पुष्पे फले आणि जले तोषले परमात्मा श्रीराम। तैसी उपमा श्लाघ्य नोहे परी आवडी अंतरी उठता है तेणे बोलणे घडले हे मानून घ्यावे श्रीराम। दीनदासांची माऊली अज्ञान अर्भकांची साऊली भक्त काजार्थ पावली कलियुगी मर्त्यलोकी श्रीराम। तेथे अनंत शरण आले कृपा प्रसादा लाधले निजहित साधोनी पावले समाधान श्रीराम। तीच येईल पुढती कथा त्याचा तोची बोलविता अगाध सिंधू तरोनी जाता शक्ती कैची आम्हासी श्रीराम। श्रींनी देशोदेशी प्रवास केला तेथे तेथे समुदाय वाढला
दर्शने वेध लाविला परांतरासी श्रीराम. साधू आले ऐसे वदती बहुत लोक दर्शना जाती. दर्शने आनंदित होती तपाचे नितेजे श्रीराम. नास्तिक खट बाष्फळ आर्त जिज्ञासू निर्मळ. प्रापंचिक कामनेने विकळ झाले जे का श्रीराम. अथवा त्रिविध तापे जे पोळले किंवा ज्ञानाचे भुकेले. परमार्थ हेत धरून आले ऐसे बहुत श्रीराम. कित्येक उगाच पाहू येती कोणी परोत्कर्षे झोंबती. किती एक कर्मठ निंदिती नामधारका श्रीराम. ऐशा जाती अनेक कित्येक केवळ भाविक. पाहो येती सहेतुक गुरुराज योगी श्रीराम. शुद्धाशुद्ध भावना धरून येती लोक नाना. नाना जीवांच्या कल्पना किती म्हणून सांगाव्या श्रीराम. दृष्टादृष्ट होता पाही उर्मी मावळती सर्वही. भक्ती पाझर फुटे हृदयी नम्र होती गुरुचरणी श्रीराम. जीवाचा जीवलग शिव तो निर्विकल्प घेई धाव. निर्विकल्प गुरुराव स्वतेजे नमवी तसे श्रीराम. जनी जनार्दन ओळखिला द्वैता ठाव कोठे उरला. आपणा भेटता झाला सहजी सहजानंद श्रीराम. अज्ञानी विकल्पी निवाले अहंकार राऊताडले. जेणे जग निर्माण केले मिथ्या माया जगडंबर श्रीराम. तेणे घेतली झुंजणी झुंजता गेला पळोनी. वायू जैसा गगनी विरोन जाय श्रीराम. असो संगती आले ते तरले दर्शने आनंदित झाले. ज्ञान शांती साक्षात्कार भले पाहोनी झाले चकित श्रीराम. भूती दया आणि सत्ता राजयोग आणि नम्रता. नीती भक्ती विरक्तता दाक्षिण्य ही सर्वत्र श्रीराम. रामनामाचा गजर उपासना निरंतर. स्वधर्मकर्मी आदर लीनता पाहोन लीन होती श्रीराम. जो साक्षात हनुमंतौष तया वर्णिता कोण पुरुष. बाह्य लक्षणे काही विशेष अल्पबुद्धीने कथियली श्रीराम. जे जे कोणी शरणाले ते ते सन्मार्गी लागले. इह पर सौख्य पावले भावने सारिखे श्रीराम. 14 सिद्ध झाले असती ऐसे सद्गुरु बोलती. आणिक होतील त्यामिती कोण करील श्रीराम. गुरुवचनी विश्वास धरिला तो तरोनिया गेला. विकल्पाळस जाने केला तो राहिला ऐलीकडे श्रीराम. या भव्य भरतखंडात अनंत झाले पदांकित. त्यांचा न लागे अंत काही प्रसिद्ध कथन करू श्रीराम. सकळा करू नमस्कार जे सद्गुरूंचे किंकर. तुमच्या कथा वर्णावया थोर मती द्यावी दासासी श्रीराम. समर्थ आणि कल्याण तैसे श्री गुरु आणि आनंद सागर जाण. यांची कथा विस्तारून निरोपी झेला आता श्रीराम. मोगलाई मध्ये अंबड तालुका तेथे पिंपळगावी निका. कुलकर्णी अंताजी पंत देखा गाव कामगार सुशील श्रीराम. तयासी झाला एक सुत गोविंद नामे संबोधित. बुद्धी देखो न चकित होत लहान थोर श्रीराम. काही काळ लोटल्यावरी अंतोबा गेले इंदुरी. काही धरोन चाकरी प्रपंच भार चालविती श्रीराम. गोविंदा थोर झाला तव शाळेसी घातला. तेथे भजन करू लागला आणि पोरा शिकवीत श्रीराम. म्हणून शाळे येऊन देती इतरा बिघडवील म्हणती. यासी सरासरी लिहिण्याप्रती येऊ लागले श्रीराम. शिवालयी जावो न बैसावे आदरे रामनाम घ्यावे. दासबोध विवरित असावे सर्व काळ एकांती श्रीराम. ऐसे क्रमिता समयासी पंत झाले वैकुंठवासी. 10 वर्षे गोविंदासी माय अत्यंत दुखावली श्रीराम. काही येईना शेतसारा भाऊ बंदे केला पोबारा. क्षत देखून चोच मारा म्हणती काक जैसे श्रीराम. गृही अत्यंत गरिबी आली पुंजी सर्व संपोन गेली. गोविंदे लिखाई धरिली
निर्वाहा कारणे श्रीराम. अर्ज चिठ्ठी लिहून द्यावी, काही मजुरी मिळवावी, खर्चापुरती गृही द्यावी, उरली या धर्म करी श्रीराम. अंध पंगू भिकारी यांची येत करुणा भारी, तया लागी साह्य करी द्रव्यद्वारा श्रीराम. ऐसा गेला काही काळ, फावल्या वेळी जपे नाम माळ, दासबोध सर्व काळ, वाची आणि मनन करी श्रीराम. अभ्यासे गोडी लागली, अंतरी उदासीनता आली, गुरु भेटीची आर्त लागली, उद्यमी जाहले दुर्लक्ष श्रीराम. सिद्ध साधू बैरागी आलिया भेटती वेगी, प्रश्न करीती तया लागी, अध्यात्मविषयी श्रीराम. जेणे दासबोध विवरिला, तेणे बिकट प्रश्न केला, प्रत्युत्तरे भांबावला, दिसे साधू श्रीराम. आणिक लक्षणे पाहती, भक्ती उपासना नीती, काहीच नसता उपहासिती, पोट भरू म्हणून श्रीराम. जन भुलवाया कारणे, देहाची विटंबना करणे, यापेक्षा उदरी काटे भरणे, फार बरे श्रीराम. ऐसे बहुत उपहासिती, अंतरी गुरु भेटीची आरती, कोणी भेटेल ज्ञानज्योती, जागोजागी पाहातसे श्रीराम. गुरुप्राप्ती लागून नित्य प्रार्थिती हनुमान, सेवा करीती अतिगहन, सद्गुरु भेटावा तुम्हा ऐसा श्रीराम. जैसे दिवस गेले तैसे अंतर तळमळले, वैराग्य शरीरी खवळले, धंदा सर्व सोडिला श्रीराम. एकदा माय गावी जाता, चीज वस्तू वाटिली समजता, भिक्षाहारे उदरपूर्तता, करू लागले श्रीराम. माय अत्यंत शोक करी, पुत्रा आठवली मधुकरी, प्रारब्ध गती विचित्र सारी, देवा कैसी केली तुवा श्रीराम. गोविंदे लोकलाज सांडिली, एकांत वसती आरंभिली, चित्ताची मलिनता गेली, देखत देखता श्रीराम. क्षेत्र नांगरून तयार केले, वैराग्य जळे तुडुंब भरले, कृषी वलते शोधित आले, ज्ञानबीज पेराया श्रीराम. एकदा दासबोध वाचित असता, महाराज देखिले अवचिता, दृष्टादृष्टी एकतानता, होवो निघेली श्रीराम. देहाची स्मृती उडाली, चिदानंदी वृत्ती रमली, तव इकडे गुरुमाऊली, निघोन गेली श्रीराम. एक प्रहरे सावध होती, तवन दिसे गुरुमूर्ती, गल्लो गल्ली शोधित फिरती, आनंद कंद गुरु लागी श्रीराम. कोणी सांगा समाचार, कोठे गेले गुरुवर, नयनी चालला अश्रुपूर, पुसो लागले सर्वांसी श्रीराम. भव्य रूप दिव्य कांती, पायी खडावा असती, कफनी फरगुल घालिती, मस्तकी टोपी शोभतसे श्रीराम. कंठी वैजयंती माळा, केशर कस्तुरी त्रिपुंड भाळा, भोवती भक्तांचा मेळा, राम राम गरजतसे श्रीराम. कोणी सांगती ते समयी, दिवाण काटापूर गृही, कोणी साधू असती पाही, शीघ्र जाओन भेटावे श्रीराम. धावत गेले तेथुनी, देखिली नयनी गुरुजननी, देह लोटिला चरणी, कोण वाणी ते सुख श्रीराम. उठवून देती आलिंगन, आनंद सागर ऐसे म्हणून, पोटी धरिती कुरवाळोन, अनुतापा निवविती श्रीराम. तैपासून नाम आनंद सागर, वदो लागले नारी नर, गोविंद बुवा गुरुवर, ऐसे ही कोणी म्हणती श्रीराम. प्रश्नोत्तरे दिवस रात, होते तेथे आनंदात, परी त्यांची माय होय चिंताग्रस्त, वेड लाविले बाळासी श्रीराम. येऊन निंदो लागली, पुत्राच्या जन्माची माती केली, मरकटा हाती कोलती दिली, आजी तुम्ही श्रीराम. सद्गुरु म्हणती आहा माय, तुमचे भाग्य पावले उदय, जन्म मरणादी चुकवील घाय, 42 कुळांचा श्रीराम. ऐसा पुत्र लाधला, आणि म्हणता वेडा झाला, तुम्ही माझे अनुरोधे चाला, तुमचे मनोरथ पुरतील श्रीराम. रामसेवा करिता सतत, सर्व पुरतील मनोरथ, तुम्ही असावे निश्चिंत, भाग्ये लाधला सुपुत्र श्रीराम.
बोध करिता भ्रम गेला उभयता अनुग्रह दिला नेम घालोन दिधला भवसिंधु तारक श्रीराम आनंद सागर करीती सेवा सेविती स्वानंदाचा मेवा तो प्रकार श्रवण करावा भाविक जन हो श्रीराम गुरु सेवेहून सार न मानिती दुजे थोर गुरु आज्ञेवरी विकल्प विचार अणुभरी धरिती ना श्रीराम स्नान करिता अर्धवस्त्र भिजले आणि समर्थे बोलाविले त्वरित तैसेची निघाले ऐसी भक्ती श्रीराम भोजनी हाती धरिला घास हाक येता त्या समयास तैसाची ठेवो नितयास धावत जाती श्रीराम सद्गुरु अंतर पाहती जपानुष्ठाना बैसविती एक दोन दिन राती अन्नोदकाविण श्रीराम तरी न मानिती खेद वाटे तो महदानंद आज्ञा झाली हाची प्रसाद विशेष मानिती श्रीराम असो सेवेचा ऐसा प्रकार नित्य जिजविती शरीर जाळिले दुरितांचे डोंगर गुरुकृपा संपादुनी श्रीराम उन्मनी अवस्था जय आली पिशाचवत वृत्ती झाली श्री गुरूंनी शांतविली कृपादृष्टी करोनी श्रीराम ज्ञानोर्मिसी शमविता गुरु वाचो ननसे त्राता पाठी पोटी संरक्षिता एकलाची गुरुराणा श्रीराम तैशाची अष्टमहासिद्धी साधका घालिती उपाधी शुद्ध भावे दयानिधी गुरुनाथ तारितसे श्रीराम उभयता निरोप देती नर्मदा तीरी बढवाई प्रती जावो न राहावे शीघ्रगती जपदास बोध चालवावा श्रीराम 10 समास दिधले काढोनी तैसाची जपने मोनी नित्य असावे उपासनी 80,000 दिन संख्या श्रीराम तव विरहे दुःखी झाले परी निरुपाये निघाले बढवाईचे राणी राहिले खोपट करोनी श्रीराम ग्रामी भिक्षा मागोनी निर्वाह करीती आनंदाने जपदासबोध वाचनी क्रमिती काळ श्रीराम दासबोध विवरित असता पक्षी बैसती सभोवता दाणे टाकिल्याही न खाता श्रवणी होती तल्लीन श्रीराम एक माळी नामे हनुमान श्रवणा बैसे येवोन राम नाम अनुदिन घेतसे भक्तीने श्रीराम तयासी आधी झाले ज्ञान रामरूप पाहे भुवन सर्पासी करी वंदन राम राम म्हणोनी श्रीराम ऐसा काळ चालिला आनंदी आनंद वाढला दिवस आला आणि गेला हे न कळे तिघांसीही श्रीराम पुत्राची सिद्ध दशा पाहता माय वंदितसे सुता अनुचित गोष्टी हे तत्वता वदती आनंद सागर श्रीराम तेही करीती नमस्कार माय धरी त्यांचा कर तू विश्ववंद सिद्ध साचार मी अज्ञानी मजन नमावे श्रीराम उभयतांमध्ये वाद पडला सद्गुरूंनी तो मिटविला उभयतांनी एकमेकाला नमन कधी करू नये श्रीराम उपासना बहु वाढली सिद्ध दशा येऊ लागली तव इकडे गुरुमाऊली शिष्य भेटीसी निघाले श्रीराम गुरु येती म्हणून माळियास झाले ज्ञान उभयता सामोरे जाऊन वंदिती गुरुपदा श्रीराम संतुष्ट झाले गुरुवर ठेविला मस्तकी वरद कर दवडिले अज्ञान विकार निजपद तया दिधले श्रीराम तयामुखी हनुमंतासी देवविले अनुग्रहासी हा भक्तयोगी ज्ञानराशी बहुतांसी तारील श्रीराम उभयतांसी अधिकार दिला मंत्रानुग्रह करावयाला वाढवावे श्री उपासनेला रामसेवा करीत जावी श्रीराम रामपुरी अयोध्ये प्रति हनुमान मठ स्थापिती उपासना नाम वाढविती बहुत प्रकारे श्रीराम आनंद सागरां प्रति मांदार मुळींचा मारुती देवोनी पारन्नरे अंबड प्रांती तया लागी पाठविले श्रीराम 13 कोटी जप केला अंबड जालना मठ स्थापिला वाढविती उपासनेला राम मंदिरे दोहींकडे श्रीराम
एकदा गोपाळ काल्यासी श्रीकृष्णाले गोपवेशी दर्शन देवोनी भक्तासी पुन्हा अदृश्य जाहले श्रीराम. श्री गुरु वदती विवाहासी करी आता सत्वरेसी आनंद सागर वदती मजसी न लगे प्रपंच बंधन श्रीराम. मातेसी पुसती विचार तीही न दे रुकार गोसावी केला माझा पुत्र दूषण दिधले इंदुरी श्रीराम. विनोदे मागील स्मरण देता माय विनवी श्री गुरुनाथा अज्ञाने भुरळ होती चित्ता तव कृपे निवाली श्रीराम. असो आग्रहे लग्न केले सावधासी बंधन कसले पुत्र कन्यांनी शोभविले सत्शिष्य गृहस्थाश्रमी श्रीराम. शिष्य शाखा वाढविली नामगुढी उभारिली बहुतांची यातना सोडविली अनुग्रह प्रसाद देवोनी श्रीराम. कसा उतरल्या वाचोन अनुग्रह न देती जाण म्हणती विघ्ने येतील दारुण मम अनुग्रह घेतलिया श्रीराम. आनंदपुरी वसविले स्थान नित्य पूजा अर्चा भजन आल्या अतिथा अन्नदान शरणागता रक्षिती श्रीराम. असो सद्गुरु प्रसाद सेविता झाला आनंद पुढती कथा परिसा विशद ब्रह्मानंद सिद्धांची श्रीराम. इति श्री सद्गुरु लीलामृते अष्टमाध्यायांतर्गतः प्रथमः समासः. श्री सद्गुरुचरणार्पणमस्तु. श्री अनंतकोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.